ठीक आहे, चला भेटू. त्यांचा फेमस बापरे, चना वाटाण्यांचा विषय निघलाय तर सांगते. आणि तो टोमणा मारलेला ना, तो सांगते त्याच्याबद्दल. तेव्हा मी कामाला पण नव्हतं, म्हणजे नॉर्मलीच असा होतो, नॉर्मल ज्यांना पगार असतो. सीसीए सबका सैलरी इंक्रीज हुआ है अप्रैल से डैश था, अब डीए आपका बढ़ गया है. जो अगोदर पेमेंट दाखवलाय त्याच्यानुसार यो तगडा वाढलाय. हा वाढलाय. तर हा मेहनत उत्तर आहे. सफल झाले बाईचे, एकदम एवढ्या कष्ट केलेले आता ते फळाला आलेले आहेत. जय श्रीराम मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या PM फिशिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तर अर्धे आपले सबस्क्रायबर मित्रांना समजलाच असेल का व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे मित्रांनो. तर चला, आजची व्हिडिओ खूप मोठी असणार आहे, फिशिंगच्या रिलेटेड नसणार आहे. म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचे मासे नाही पकडणार, पण जेवढ्या स्टार्टिंग पासून व्हिडिओ आपण आतापर्यंत बनवल्यात ना, मासेमारीच्याच आपल्या सगळ्या व्हिडिओ असतात, आपला चॅनल असतो आहे. तर त्याच सगळ्या व्हिडिओंची एक व्हिडिओ हा डायरेक्ट आपण बनवणार आहे. एक मोठा सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. काय आहे ते आता तुम्हाला पुढे सांगतोय मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनवून राहा. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल ना, तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आहे तो ऑलवर करा, आणि इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीनवर येत असेल मित्रांनो. आपल्या इंस्टाग्रामचा आयडी आहे ना, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन, तिथे जा आणि आपल्या इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करून राहा, तिथे पण भरपूर अपडेट येतात. तर चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो. ही व्हिडिओ असणार आहे पूर्ण जर्नीची व्हिडिओ, आपल्या PM फिशिंगची जर्नी. पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगतोय, मी तुमच्याच सारखा एक नॉर्मल घरामध्ये जन्म झालेला मुलगा, महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा, उरण तालुका आणि त्याच्यामध्ये चिरला ग्रामपंचायत, गावठाण माझा गाव बहुतेकांना माहितीच असेल. आणि छोटासा गाव आहे आमचा. आणि मासेमारीची आवड तर पहिलेपासून होती. तुम्हाला सांगते का, माझे पप्पा पहिलेपासून मासेमारी करत होतं, म्हणजे पागाने खाडीतील मासेमारीत आल्या तर नॉर्मल घरात खाण्यासाठी मच्छी. तर तो शौक पहिलेपासून पप्पांची इथून आलेलाच. आणि त्यानंतर काय, फिशिंगची अजून इच्छा थोडी थोडी, म्हणजे पप्पांची इथून शिकून पण थोडी थोडी आपल्याला टीव्ही बघून पण येतं. तर टीव्ही बोलल्यावर आता तुम्हाला मी स्क्रिप्ट पण लिहिलंय, त्या माझा जुना फोन आहे, 90% व्हिडिओ याच्यातच शूट केल्यात. पण आता तुम्हाला स्क्रिप्टमध्ये तुम्हाला वाचून सांगायला लागेल काय आणि काय नाही. तर वर्ष होता 2014, 15, 16 मध्ये काहीतरी असाच टीव्ही, म्हणजे काय माहिती आहे, डिस्कवरी चॅनलवर मित्रांनो एक रिव्हर मॉन्स्टर म्हणून एपिसोड यायचा, एक धमाकेदार शो यायचा. आणि ते शोचा होस्ट होता जेरीमी वेड. इथं आपलं सगळे अँगलर मित्र आहेत ना, ते मला ॲग्री करतील. कमेंटमध्ये सांगा का कोण कोण ॲग्री झालाय तो. तेच आपण व्हिडिओ बघत असायचो. आणि रॉड फिशिंगचा वेड तर तिथूनच लागला. रिव्हर मॉन्स्टर म्हणजे तो माणूस, बहुतेक अँगलरांना त्याच माणसाने वेड लावलं फिशिंगचा, रॉड फिशिंगचा बेसिकली. त्यानंतर आपली सुरुवात होते मित्रांनो 8 एप्रिल 2021 ला. आपल्या यूट्यूब चॅनलवरची पहिली व्हिडिओ शूट करतो मी, आणि ते व्हिडिओचा टायटल आहे खाडीतील मासे पकडण्याची एक अनोखी पद्धत. म्हणजे बेलपाडला एक खोशी आहे, ती पहिल्यांदा आम्ही शूट केलेली. आणि त्या पहिल्यांदा खोशीच्या शूटमध्ये होता आपला मित्र सत्यवान पाटील, आपला जुना मित्र बेलपाड्याचा, ज्याचा यूट्यूब चॅनल पण आहे सत्तू पाटील, जाऊन नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला भाऊ शुभम पाटील. तर हे दोघं जण आपलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं पार्टनर होतं, तुम्ही नावं तर ऐकलीच असाल. आणि त्यानंतर आस्ते आस्ते आपली यूट्यूबच्या व्हिडिओची जर्नी चालू झाली. त्यानंतर आपण गेलो काशा खडपावरची पहिली ट्रिप. पार्टनर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये ओव्हरव्ह्यू होत असतील. विरेश दादा असेल आपला जुना पार्टनर रॉड फिशिंगचा, निखिल पाटील असेल, गोटे असेल. यावेळी आम्ही पहिल्यांदा गेलो काशा खडपावर, ती झाली. त्यानंतर वैभव पाटीलची बोसकी, ती व्हिडिओ झाली. म्हणजे बोसकीला फणी मासा पण पडलेला, मी दाखवीन स्क्रीनवर, तुम्हाला दिसत पण असेल. त्यानंतर वैभवच्या बोसकीला रात्री भेटले मोठे खरपी खेकडे, त्यांची तर साईज तुमच्या स्क्रीनवरच आहे, बघू शकता. हे आपल्या जुन्या सबस्क्रायबरांना या सगळ्या व्हिडिओ माहिती असतील. नंतर काशा खडपावर आपली एक फिशिंगची ट्रिप गेली, ती PM फिशिंगची संपूर्ण टीम,
जुनी टीम जी तयार झाली पहिल्यांदा ती, त्याच्यामध्ये पण विरेश दादाला एक मोठा एकरू लागलेला, तो पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि ती मजाच वेगळी होती. आरडाओरडा तुम्ही बघतच असाल कसा चालू होता तो. त्यानंतर एस्टो शॉपला, म्हणजे जो मुंबईचा सर्वात मोठा फिशिंगचा ॲक्सेसरीजचा जिथं सामान भेटतं ना रॉड फिशिंगच्या रिलेटेड, त्या शॉपमध्ये आपण व्हिडिओ काढायला गेलतो, म्हणजे सामान पण खरेदी करायला गेलतो आणि व्हिडिओ पण शूट करायला गेलतो. तिथं आपल्याला आपल्या यूट्यूबचा अनोळखी माणसांमधून एक पहिल्यांदा आपला सबस्क्रायबर भेटलेला. त्या सबस्क्रायबरचं मला अजून नाव पण लक्षात आहे. आपला तो मित्र होता विराज भोईर म्हणून, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तो आपला पहिल्यांदा आपल्याला असा अनोळखी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सबस्क्रायबर मित्र भेटला, जाम भारी वाटलेला. तो पण आपल्याला फॉलो आहे, तो पण मला ओळखते आणि मी पण अजूनपर्यंत त्याला ओळखतोय. उरणकर अँगलर म्हणजे माझा मोठा भाऊ दर्शन मडवी, याला काशा खडपाच्या बाजूला एक छोटा खडप आहे, तिथं पण एक रबर शेडला 12 मुंडी लागलेली जिताडा, तो पण त्याची पण व्हिडिओ तुमच्या समोर चालू असेल, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपली यूट्यूबची धमाकेदार सुरुवात बरेच वर्ष अशीच चालू राहिली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मित्रांनो अशाच वेगवेगळ्या पद्धतीची मासेमारीची व्हिडिओ बनवल्या आणि त्या यूट्यूबवर टाकत गेलो. आणि हे सर्व चालू असताना माहिती ना मित्रांनो, गावातली लोक तर काही सांगायला नको, लोक आहेत ना अक्षरशः माझ्या पप्पांना विचारत किंवा बोलत मागणं टोमणा मारून असा का काय तुझा पोऱ्या करतय, नुसता इथं तिथं फिरतय, मच्छीच्या व्हिडिओ काढतय, युट्यूबला टाकतय. तर मी पप्पांना म्हणजे ते सगळं टोमणं ऐकून आहे ना, पप्पा घरी आल्यावर पप्पा मला विचारत बसायचं का काय लोक बोलतात तुझ्याबद्दल असा तसा. तर मी पप्पांना दरवेळी एकच शब्द बोलत असायचो, वेल येऊ द्या फक्त, मग मी दाखवीन PM फिशिंग कोण आहे आणि प्रशांत मडवी कोण आहे, जो युट्यूबवर आता फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज टाकतो ना, तो मी उत्तर फक्त या लोकांना वेल आल्यावरच देईल, इतकाच मी पप्पांना बोलायचं. तरी पण मला पप्पा दरवेळेला कोण बोललं ना का घरी येऊन परत पप्पा मला तसं विचारतच असत. त्यानंतर हळूहळू व्हिडिओ आपल्या व्हायरल व्हायला लागला मित्रांनो. आणि कुठं असं बाहेर गेलो फिशिंगला किंवा कुठं, तर कोण अँगलर मित्र किंवा कोण आपला सबस्क्रायबर भेटला ना का तो आपल्याला आवाज द्यायचा, मग आपण पण आवाज द्यायचो, आपल्याला ओळख तिथं व्हायची. मला लय भारी वाटायचा तसा, कारण का आपल्यासोबत या सर्व गोष्टी पहिल्यांदा घडत होता. एक नॉर्मल तुमच्यासारखा, अजूनपर्यंत मी तसाच आहे, काय जास्त बदल झालाय नाही आयुष्यात, पण तसा नॉर्मलच एक असा आपल्या म्हणजे उरण तालुक्यातील फिशिंगचे नावाचा चॅनल आपला एकच आहे या बाबतीत तरी. तर ही अशी आपली सुरुवात होते. त्यानंतर आपल्या हळूहळू व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला मित्रांनो. त्यानंतर आहे ना आपल्या यूट्यूबला त्या व्हिडिओचा आहे ना म्हणजे मधीनच ऑप्शन यायला लागले का तुझा चॅनल इनेबल झाला आहे मॉनिटायझेशन करण्यासाठी व्हिडिओ, म्हणजे आपल्या व्हिडिओ आहेत ना त्यांनी जो वॉच टाइम असतो ना तो कंप्लीट केलता आणि आपला आता यूट्यूब चॅनल या काबिल झालेला आहे का व्हिडिओच्या थ्रू पैसे कन्वर्ट करण्याचा, म्हणजे आपल्या व्हिडिओ आपल्याला आता पैसे कमवून देत होत्या या वेळेला. तर मग हळूहळू मी चॅनल पण माझा मॉनिटायझेशन केला युट्यूबवर व्हिडिओ बघून इकडून तिकडून. मी पण नवीन होतो या बाबतीत, मला पण काही माहिती नव्हता. त्यानंतर ॲडसेन्स अकाउंट बी बनवला मी माझ्या युट्यूब चॅनलला. पहिले तो चॅनल मॉनिटाईज केला, ॲडसेन्स अकाउंट बनवला आणि मग त्या जशा तशा अजून मी पुढे व्हिडिओ टाकत गेलो ना फिशिंगच्या रिलेटेड, तुमच्या सपोर्टमुळे मित्रांनो ती सगळी पुढे गोष्ट येणार आहे ती मी सगळं सांगेन. आणि त्या व्हिडिओ टाकत गेलो, आपले व्हिडिओ व्हायरल होत गेले आणि ते व्हिडिओचे पैसे आपले युट्यूबच्या ॲडसेन्स अकाउंटला जमा होत गेलं. त्यानंतर युट्यूबच्या अकाउंटला पैसे जमा होत गेल्यानंतर आहे ना मी कामाला पण लागलेलो आता, आणि मध्ये थोडासा व्हिडिओचा फ्लो पण कमी झाला कारण का कामाच्या बाहेर टाइम पण भेटत नव्हता, थोडासा कामावर नवीन होतो म्हणून लक्ष देत होतं. आणि त्यानंतर मी एक अकाउंट बनवला SBI बँकेचा, आणि तो सहज बँकेचा अकाउंट आहे ना मी युट्यूबला जोडला. तर ते जोडला मी आणि थोडे दिवसांनी मला एक मेसेज आला का तुमचा युट्यूबचा पहिला पेमेंट आहे ना ॲडसेन्स अकाउंटवर पाठवला आहे. आणि तो मेसेज बघून मला नॉर्मली काय असा माझा रिएक्शन होता, फ्रॉड बीड मेसेज असेल, कारण का आपण कुठे विचार केलेला एवढा मला याच्यातला झिरो नॉलेज होता या क्षेत्राचा, युट्यूबचा कसं पैसे जमा होतात, कसं पैसे अर्न करतात जसं दुसरे युट्यूबर करतात ते मला झिरो नॉलेज, मी दुर्लक्ष केला. त्यानंतर मी मेल चेक केला तर मेलला पण सेम मेसेज होता तसाच का मेल असा होता. मी मेल चेक केला तुमच्या अकाउंटला मी अमाऊंट नाही सांगणार पण इतके डॉलर जमा झालेले आहेत आणि ते आलेले आहेत रिसीव फ्रॉम गुगल आयर्लंड लिमिटेड असा मेल होता. त्यानंतर मी SBIचा अकाउंट जोडलेला. त्यानंतर मला आहे ना SBIचे बँकेचा कोणाचा तरी एक दिवस मी कामावरच होतो, माझ्या मित्रांना माहिती कामावरचे, बँक मॅनेजरचा कॉल आला
नंतर मला पहिले समजलं नाही, तर ट्रू कॉलरवर समजते ना. तर मी कॉल उचलला आणि त्याने विचारला मला का प्रशांत मडवी बोलतात का. मी बोललो हो. मग तुमचा काय युट्यूबचा अकाउंट आहे का, कारण का ते त्याच्यामध्ये काम करतात ते. नंतर त्यांनी मला सांगितलेला काय विषय तो. बोललो हो बरं, काय झालं सर. तर तुमच्या बँक अकाउंटला इतके डॉलर आलेले आहेत अमेरिके, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून अमेरिकेतून डॉलर US डॉलर आलेले आहेत ते. आणि ते तुम्हाला तुमच्या बँकेत जर पाहिजे असतील, कन्वर्ट करायचं असेल इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करायचं असतील, तर त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी डॉक्युमेंट सांगितले. मला विश्वासच बसला नाही. ही गोष्ट, पहिली गोष्ट माझा हाच रिएक्शन होता का असा कसा होऊ शकते. नॉर्मल एक फिशिंगचा व्हिडिओ टाकणारा माणूस, ज्याने कधी पैशांचा विचार 1 रुपयाचा न करता फिशिंगच्या, नॉर्मली मी मच्छी लय वर्ष आधीपासून पकडत होतो, पण कधी व्हिडिओचा काही आपला सवालच नव्हता. नॉर्मल मच्छी पकडायची, खायची, बस हीच आपली चालू होती रेग्युलर लाईफ. नंतर नॉर्मलीच असा चॅनल चालू केला आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. नंतर काय थोडा विश्वास बसायला लागला, कारण का आपण मेहनत पण त्या पद्धतीने करत होतो आणि तुमचा सपोर्ट पण आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा तसाच होता. त्यानंतर मी काय केलं माहिती आहे, डॉक्युमेंट्स जमा केलं जे सांगितलेलं ते, आणि दुसऱ्या दिवशी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन गेलो बँकेन. आणि बँक अकाउंट मध्ये जे आपल्याला अजून जी काय म्हणजे सांगितलेली ना कागदपत्र ती जमा केली. नंतर तो मला मॅनेजर असा बोलला, जा घरी, उद्या तुझ्या बँक अकाउंटला पैसे. तरी माझा विश्वास बसत नव्हता. मी घरी आलो, पण मी विचारच करून दिला असा कसा होईल, काही नाही काही प्रॉब्लेम निघेल ना बरं, असा या विषयी तर स्टॉप होईल. मी अजूनपर्यंत विश्वास इतका ठेवला नव्हता का पैसे येतील म्हणून. त्यानंतर आहे ना, मला घरी आलो मी आणि सहज मी अकाउंट चेक केला दुसऱ्या दिवशी. तर मी बघून शॉक, कारण का माझे त्या अकाउंटला होतं फक्त 1600 रुपये. म्हणजे माझा दुसरा एक अकाउंट होता, माझा आयुष्यात एकच अकाउंट होता. मी हा दुसरा अकाउंट याच गोष्टीसाठी काढलेला, आणि माझा तो अजून एक काम होता त्या गोष्टीसाठी काढलेला. कारण का युट्यूबचे ऍडसेन्स अकाउंटवरून आपल्या बँकेला जो अकाउंट लागतं ना, ती बँक इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन वाली बँक लागतं, तोच अकाउंट लागतं. तर असा मेसेज मी बघितला, मी डायरेक्ट परत एकदा शॉक का या अकाउंटला 1600 रुपये होतं फक्त, आणि इतकं पैसे आलं कुठून. म्हणजे आलं कुठून ते माहितीये मला, पण मला विश्वासच पटत नव्हता का अशा व्हिडिओ करून सुद्धा, या व्हिडिओ बनवून सुद्धा आपण पण पैसे कमवू शकतो. कारण का मी पैशांचा कधी विचारच केला नव्हता. तर असा पण झाला. त्यानंतर मी काय केलं माहिती आहे, अजूनपर्यंत आहे ना जितक्या व्हिडिओ टाकल्यांना ऑलमोस्ट 370+ काहीतरी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. आपले जुने सबस्क्रायबरांना पण माहिती असेल. सगळा तुमचे पाय मित्रांनो पॉसिबल आहेत या गोष्टी, कारण का माझा काहीच नाही याच्यामध्ये. तुम्ही व्हिडिओ बघताव, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही लाईक करताव, कमेंट करताव, शेअर करताव, म्हणून या व्हिडिओ व्हायरल होतात आणि म्हणून हे व्हिडिओ पैसे कमवून देतात मला. ही आज खरी गोष्ट आहे. स्क्रिप्ट घेऊन बसलो तुमच्या समोर, कारण का एवढा मला आठवणार नाही. एके बाजूला 2 दिवस स्क्रिप्ट लिहित बसलेलो, बघा एवढी मोठी स्क्रिप्ट आहे. तर या असा होता. त्यानंतर मित्रांनो आहे ना, आपल्याला स्पेशल धन्यवाद द्यायचा आहे. आणि जे माणसांनी आपली मदत केली ना, त्यांचं उपकारी आयुष्यात कधी विसरू शकत नाही आपण, कारण का आपली सुरुवात तिथून झाली. तर आपला पहिला युट्यूबवर फीचर होणारा आपला मित्र सत्यवान पाटील, मॅन फ्रॉम बेलपाडा, ज्याचा युट्यूब चॅनलवर नाव आहे सत्तू पाटील. प्रत्येक घरात जो आता कॅमेराच्या बिहाइंड आहे, तो तुम्हाला कधी कॅमेऱ्यात दिसत नाही, पण तो प्रत्येक 90% आपल्या व्हिडिओमध्ये कधी ना कधी असतंच. मी कुठे एकटा असतो तरी तो माझा पार्टनर असतं. तो झाला. त्यानंतर वैभव पाटील, माझ्या मावशीचा मुलगा, तुम्हाला माहितीच असेल, त्याची बोसकी आणि तो मासेमारीन किती एक्सपर्ट आहे. वेदांत पाटील अजून एक माझ्या मावशीचा मुलगा, स्टार्टिंगला पण सोबत होता, आता कामाला लागले म्हणून जास्त टाइम भेटत नाही, पण कधी कधी येतं. शुभम पाटील, तो पण लय आपल्याला सपोर्ट करत असतं. कार्तिक म्हात्रे, आपला मित्र विक्रांत पाटील, विक्की तुम्हाला माहिती असेल, चिंबोऱ्यांचे कोलब्यांचे बहुतेक व्हिडिओ तो असतं. त्यानंतर संचित पाटील झाला. दर्शन मडवी, माझा मोठा भाऊ, म्हणजे उरणकर अँगलर, ज्याचा इंस्टाग्रामवर पेज आहे, आणि तो माझ्या व्हिडिओमध्ये असतो बघा, रॉड फिशिंगच्या जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये तो असतं. विरेश मोहिते, आपला जांभूलपाटचा विरेश दादा, तुम्हाला माहिती असेल, काशा खडपावर पहिला एकरू लागलेला तुम्ही बघितला असाल, तो त्याचा पण भरपूर सपोर्ट. त्यानंतर निखिल पाटील, जांभूलपाटचा अजून एक अँगलर आहे आपला मित्र, गोट्या जांभूलपाटचा. किरण दरने, आपला भाचा आहे गव्हांचा, तो पण असतं. आणि त्यानंतर अखिलेश पाटील, दीपक शेट्टी यांचा भावाचा मुलगा, आणि माझ्या पाठीमागे ताल्ला आहे तो त्यांचाच आहे, त्याचा पण व्हिडिओ असतात, तो पण आपल्यामध्ये सपोर्ट करत असतो. जयेश पाटील झाला, जयदीप पाटील झाला, आणि इतकी नावं सांगेन ना तेवढी कमी आहेत मित्रांनो. भरपूर नावं आहेत, ज्यांची नावं नाही घेतली त्यांना असं समजू नका का विसरलं. मित्रांनो, मला सध्या आठवत नाही कोणची नाव घेऊन, कोणची जितकी सांगायची तेवढी सांगितली. नंतर कधी कोण भेटलं तर ते पण सांगेन. त्यानंतर अजून आपलं काही मित्र आहे, तुम्ही बघू शकता. विनू झाला करंजाचा, रितेश झाला अँगलर आपला, ज्याला लायटर बोलतो प्रेमाने, तो.
विश्वास मोकल रांजणपाडचा झाला, प्रणित दादा कोहली उरणचा युट्यूबर फेमस करंजाचा, उरण करंजेकर ज्याचा युट्यूब चॅनल आहे, आपला उरणचा पहिला फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज बनवायचा तो दादा. त्यानंतर मालवणी लाईव्ह युट्यूबचे ओनर लकी दादा कांबली मालवणहून, हे पण आपल्याला ओळखतात आणि त्यांनी पण आपल्याला मस्त सपोर्ट दिलेला आहे. त्यांची पण एक व्हिडिओ क्लिप भेटली तर मी स्क्रीनवर लावीन, कारण का त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट केलेला आणि आपण पण त्यांना थोडीशी बोस्कीच्या रिलेटेड मदत केली. त्यानंतर असेच ज्यांची नावं भरपूर आहेत, जे इतकी मनापासून नावं घेणं मित्रांनो तितकी कमी आहेत, जितके आभार हे लोकांचं मानाचे तितकी कमी आहेत. भरपूर मी इन्स्पायर होते यांच्या व्हिडिओ बघून, कारण का यांचाच प्रतिसाद असतं बिहाइंड द सीन. यांच्या व्हिडिओ मी बघत असताना काही नाही काही नवीन शिकत असतं. इथपर्यंत मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला, याचे पुढे पण सपोर्ट करणारी नक्की आशा बाळगतो. आता येऊ मेन पॉइंटवर. तर मित्रांनो आता एक मधीत मी क्लिप लावतोय, ती बघा तुम्ही. मी कामावर येताना उलवा नोड मध्ये एसबीआयच्या एटीएम मध्ये गेलो आणि आपल्या युट्यूबच्या अकाउंटचा पहिला पेमेंट काढला. व्हिडिओ बघा. आलोय उलवा नोडला आणि मित्रांनो कामावरून डायरेक्ट आलोय बघा. पाठीमागं तुम्ही बघा एसबीआयचा बँक पण आहे, एटीएम पण आहे आणि यो आपला युट्यूब साठी जो काढलेला. चला आता बघू किती अमाऊंट निघते. गर्दी आहे, थोडा थांबलोय. एक्साइटेड पण आहे मित्रांनो आणि थोडासा नर्वस म्हणजे चॅनल चालू केलता ना तेव्हा कधी वाटला नव्हता का यूट्यूब पैसे पण पाठवेल म्हणून. बघू आता, ट्राय करूया. बापरे, एटीएम काढू दे पहिला. पैसे तर काढलं, पैसे ठेवलं खिशामध्ये. एटीएम रिॲक्शन तर काही खास नव्हता, पण हाय पण आणि नाही पण. तर चला थोडासा इथं ऑकवर्डनेस वाटते, कारण का एटीएम मध्ये भरपूर लोक होती. तर चला आता बाकीची माहिती तुम्हाला घरी जाऊनच सांगते. तर स्क्रिप्ट थोडी खालती ठेवतो मित्रांनो आणि तुम्हाला आता पहिले पैसे दाखवतो. आकडा नाही सांगणार, कारण का युट्यूब बहुतेक अलाव नाही करत या गोष्टी, तरी पण मी तुम्हाला दाखवतो. बघा तुम्हाला आता कसा अंदाज काढायचा आहे तर काढा. एटीएम मधून पैसे काढताना तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो. आणि आयुष्यामध्ये मी विचार कधीच केला नव्हता का इतकं पैसे युट्यूबच्या माध्यमातून भेटू शकतात. सगळ्या 500च्या नोटा आहेत, 5 नोटा फक्त मित्रांनो 100च्या आहेत. या सगळ्या आता किती आहेत तुम्ही अंदाज काढा. एवढ्या 500च्या नोटा आहेत आणि फक्त हे पैसे नाही आहेत. तुम्हाला एक अंदाज सांगतोय, हे जेवढं पैसे तुम्हाला दाखवलं ना मी, हे प्लस पकडून मित्रांनो अजून 6 पटीन पैसे आहेत. म्हणजे तुम्ही आता अंदाज लावा किती रुपये भेटले असतील. ही आपले मित्रांनो 5 वर्षाची मेहनत. जितका आभार मानीन ना तितकं कमी तुमचं मित्रांनो. मला झिरो नॉलेज होता या गोष्टीचा आणि अजून तुम्हाला काही गोष्ट सांगायची मित्रांनो. मेहनत करा, कारण का मी एक तुम्हाला क्लिप पण लावून दाखवीन का मी जेव्हा फिशिंगला जायचो ना, तो गावातली काही जण काय बोलायची ना ते बघा एकदा. काय रे भाई, काय आलास? काय नाही, थोडा फिशिंगला चाललोय रे. फिशिंगची व्हिडिओ करायला फेमस झाला सर. नाही रे, काय फेमस, असाच टाइमपास आपल्या युट्यूबला जराशा फिशिंग करता ती दाखवली पाहिजे ना लोकांना. चल येऊ का, जरा घाई नाही. ठीक आहे, चला भेटू. त्यांचा फेमस दिसता हिंट इकडे तिकडे सांगताय भावाला. काय? दिवसभर तर हे तर बघितलेच असेल लोक काय विचार करतात. आणि त्यानंतर आहे ना अजून एक मी पप्पा जे मला विचारत होतं ना, गावातली लोक अशी बोलतात तुला का, अशी नाही आपली भाषा आगरी. तर मी आता जाऊ दे सगळ्यांना समजाटी नॉर्मल शुद्ध भाषेत थोडा बोलायचा प्रयत्न करतोय. का तुला लोक अशी अशी मागशी बोलतात, काय नुसता गाव हिंडतंय, या करते त्या करते. तर ते लोकांना आहे ना पप्पा देसा उत्तर. आता ये 1% आहे, एवढे अमाऊंट आहे ना, मिनिमम 6% अजून अकाउंट मध्ये ती मी काढली नाही. हे फक्त एवढेच काढलं तुम्हाला दाखवासाठी, एटीएम मधून काय एक नॉर्मल व्हिडिओ काढासाठी. तर आता तुम्ही अंदाज लावू शकता युट्यूबवर पण किती पैसे आपल्याला भेटू शकतात. पण कधी हा डोक्यात विचार ठेवू नका का युट्यूबवर मी कुठला पण चॅनल तयार करतोय तो पैसे कमवण्यासाठी करतोय. आयुष्यात कधी सक्सेसफुल होणार नाही या गोष्टीवर. आपले सबस्क्रायबर बघा किती कमी आहेत. माझ्या हिशोबात खूप आहेत, पण दुसऱ्या म्हणजे चॅनलच्या हिशोबात बघून आपले फक्त 13,000 सबस्क्रायबर आहेत. ते काय ते तुम्हाला सांगते बघा. आपल्या मध्ये व्हिडिओ पण येत नव्हता, पण आता जोरदार सुरुवात करणार आहे मित्रांनो.
आपल्या चॅनलवर आहे ना मित्रांनो, इथं मी एक चॅट लावतोय, 82% लोकांनी अजून आपल्या व्हिडिओ बघतात पण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. मित्रांनो, कलकलीची विनंती आहे, हात जोडून तुम्हाला सांगते मित्रांनो, चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. जे सबस्क्राईब केला नसतील त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअपला लिंक ठेवा, आपली स्टेटसला लिंक ठेवा, तेव्हाच आपला जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल जातात. मित्रांनो, प्रत्येकाने ठेवा आणि व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या व्हिडिओमध्ये जे काय पार्ट तुम्हाला आवडेल ना त्यानुसार कमेंट करा. पुढच्या व्हिडिओ कसल्या बघायला आवडतील त्याच्यानुसार कमेंट करा. बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा पेज आहे, इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. परत एकदा मित्रांनो सांगतोय तुम्हाला, मला आहे ना माझा रिॲक्शन ऍक्च्युली काहीतरी वेगळाच होता. हसू का रडू मला समजच नाहीये टायमिंगला, कारण का ऑलमोस्ट 6 वर्ष होत आली मी मेहनत कंटिन्यू करत आलोय या युट्यूबच्या चॅनलवर व्हिडिओसाठी. कुठं चिखल तुरवीत रॉड फिशिंगसाठी कमीत कमी 100 व्हिडिओ शूट केले असतील ना, तर त्याच्यामधून फक्त 10 अपलोड केले. कारण का 90 व्हिडिओमध्ये कधी मासा नाही लागत, कधी पाणी खदूल, कधी वारा भरपूर, कधी व्हिडिओ शूट केली तर ती अपलोडच होत नाही, काय प्रॉब्लेम दाखवते. कधी बहुतेक आपल्या व्हिडिओला मित्रांनो कॉपीराईट क्लेम पण आलं, तर याचा आपल्याला नॉलेज नव्हता, तर आता थोडा येईल. आणि एक गोष्ट कोणी सांगितली नव्हती, कोणाला तर समजणार पण नाही, पण मी सांगतोय. एक पोर बोललेली म्हणा का काय घरान बसून चणं वटानं खातस, तेव्हा मी कामाला पण नव्हतो, म्हणजे असाच एक टोमना मारलेला. तर तिला मी सांगते चणं वटानं नाही, आता मी कामाला पण आहे तगडा एअरपोर्टला. आणि तर बघा याला बोलवलाय, आता चणं वटाण्यांचा विषय निघलाय तर सांगते. आणि तो टोमना मारलेला ना तो सांगते त्याच्याबद्दल, तेव्हा मी कामाला पण नव्हतो, म्हणजे नॉर्मलीच असा होतो, नॉर्मल ज्यांना पगार असतो त्यांना. आता मी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला ॲज अ CCA कामाला आहे, म्हणजे पार्किंग डिपार्टमेंटमध्ये मी कामाला आहे. आणि आमचं काम आहे कॅश कलेक्शन, जेवढ्या एअरपोर्टला गाड्या येतात ना त्यांची कॅश कलेक्शन करायचं आहे. त्या कामामध्ये मी सध्या आहे आणि पगार तर तिथं तगडा आहेच आम्हाला. आणि आजच मेसेज आलाय, आज एवढ्या खुशखबरी आहेत ना का सांगेन तेवढा कमी. कुठंतरी कर्म चांगलं केलं याची तर हे वाक्य आता खरोखर आहे. आता एक मेसेज आला दाखवतोय, आजच मी बघितला पण नाही, आता जस्ट व्हिडिओ शूट करताना मेसेज बघितलाय. काय मेसेज आहे ना तो वाचल. आमचा जो कामाचा ग्रुप आहे ना, व्हॉट्सअप ग्रुप एअरपोर्टचा आमच्या, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा, त्याच्यावर सॅलरीच्या रिलेटेड आज मेसेज आलाय आम्हाला. आता ऑलमोस्ट 8 महिने होत आलं कामाला. मेसेज वाच एकदा काय. CCA सबका सैलरी इंक्रीज हुआ है अप्रैल से डैश था, अब DA आपका बढ़ गया है. जो अगोदर पेमेंट दाखवलाय त्याच्यानुसार यो तगडा वाढलाय. हा वाढलाय. तर हा मेहनत उत्तर आहे. सफल झाले बाईचे, एकदम एवढ्या कष्ट केलेले आता ते फळाला आलेले आहेत. तर चला, दिवस सगळ्यांचं बदलत असतात. जेव्हा त्याचं वाईट दिवस चालू असताना तेव्हा कोणाला काय बोलू नका, कारण का ती वेळ तुमच्यावर कधी येईल ना काय सांगता नाही येत. कामाला पण तगडा आणि तुम्हाला सांगितलं 7 पटीन, म्हणजे हे पकडून अजून 6 पटीनं अकाउंटला पैसे जमा आहेत. पण मी हे यूज नाही करणार, हे पैसे मी ठेवीन, जमा करीन. खूप मेहनत केले या गोष्टीसाठी, करीन ते एकदम काहीतरी तगडे चांगले गोष्टीसाठीच करीन. कारण का आपल्याला काय आता जास्त काही वस्तू घ्यायची गरज नाही. गोप्रो नवीन घेतलेला आहे, मोबाईल नवीन घेतलेला आहे, माईक आहे, सगळं आहे, रॉड फिशिंगची सगळी ॲक्सेसरीज बहुतेक आहे. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. परत एकदा स्क्रिप्ट ओपन करतो मी, कारण का जेवढे आभार मानेन तेवढे कमीच आहे. तर मित्रांनो, ही होती आजची जर्नीची व्हिडिओ. जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि ना ही व्हिडिओ आहे ना, ही कंपल्सरी व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला नक्की शेअर करा. सगळ्यांना माहीत पडू द्या का प्रशांत मडवी कोण आहे, PM फिशिंग चॅनलवर मेहनत करून काय करू शकतो हे सगळ्यांना दाखवून द्या. आपलं आगरी तुमच्यांचाच एक भाई, आपला मित्र समजून जा. तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करत राहा मित्रांनो. तुमच्या कॉमेंट मी वाचत असतो. काय फीडबॅक घ्यायचा, काय शिकायचं आहे ते पण शिकत असतो, त्यावर मेहनत करत असतो. अजून पुढे अशीच मेहनत करत राहीन. पुढे तुमचा याच्या डबल टिबल सपोर्ट हवाय मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या नवीन फिशिंगच्या रिलेटेड मित्रांनो व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. आणि BTS आहे मित्रांनो, एक आपल्या गावांचा फिशरमॅन भेटलाय, रेनकोट घेऊन गेला. पगोला ना इकडे जवळ कॅमेरा इकडे बघ कसा कारलाय काम बहिणी. बेकार एकटा का शेल
एकटा उकडून खाणार. हे पाय की चिंबोडी पाय घाली पेंजुरली दाबली मग पाहिजे गेली. ठीक आहे चल. समजला सगळ्यांना विषय काय आहे हा काय सांगा. मी इथपर्यंत असलो ना का मग बोलायचं भाई काय चाललास.